बाळांनो वेलकम. आता आपण सायटोकायनेसिस शिकणार. सायटोकायनेसिस म्हणजे काय की सेलचा जो सायटोप्लाझ्म आहे तो सायटोप्लाझ्म डिवाइड होऊन जाईल आणि त्याच्यापासून दोन इंडिव्हिज्युअल सेल फॉर्म होतील. याला सायटोकायनेसिस असं म्हटलं जातं. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅरिओकायनेसिस शिकलो. कॅरिओकायनेसिसमध्ये आपण शिकलो की सेलचं जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस डिवाइड झालं आणि दोन न्यूक्लियस फॉर्म झालेले आहेत आणि या दोन्ही न्यूक्लियसमध्ये सारख्याच प्रमाणात क्रोमोझोम्स आहेत. बघा आपण काय शिकलो कॅरिओकायनेसिसमध्ये आपण शिकलो की ही सेल आहे फॉर एक्झाम्पल आणि या सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे ते डिवाइड झालं आणि आता दोन न्यूक्लियस फॉर्म झालेले आहेत आणि या दोन्ही न्यूक्लियामध्ये सारखेच क्रोमोझोम आहे. जर या न्यूक्लियामध्ये जर 20 क्रोमोझोम असतील तर याही न्यूक्लियामध्ये 20 क्रोमोझोम असतील. कारण की हे आहे मायटोसिस. यालाच आपण इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतो. म्हणजेच काय की या दोन्ही न्यूक्लियसमध्ये सारखेच क्रोमोझोम राहणार आहेत. तर अशा प्रकारे आता न्यूक्लियस तर डिवाइड झालेले आहे, एकाचे दोन न्यूक्लियस तर तयार झालेले आहे, पण आणखी सायटोप्लाझ्म डिवाइड झालेला नाही. सायटोप्लाझ्म डिवाइड होणे आणखी बाकी आहे. आता न्यूक्लियस रेडी झालेला आहे. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो, कॅरिओकायनेसिसची प्रोसेस तुम्ही स्टडी केली असेल तेव्हा की हे जे कॅरिओकायनेसिस झालं किंवा न्यूक्लियस जेव्हा डिवाइड होत होतं तेव्हा कशा प्रकारे त्या क्रोमोझोममध्ये चेंजेस होत गेले. कारण सगळी कॅरिओकायनेसिसची प्रोसेस कशावरती डिपेंड आहे, त्या क्रोमोझोमच्या बिहेवियर, क्रोमोझोमच्या मुवमेंटवर. कसे क्रोमोझोम हे डिवाइड होतात, कसे क्रोमोझोम हे दोन पोलकडे डिवाइड होतात आणि मग काही क्रोमोझोम जे आहेत ते एका न्यूक्लियसमध्ये जातात आणि काही क्रोमोझोम्स हे दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये जातात. तर अशा तऱ्हेनं क्रोमोझोम्स हे डिवाइड झाले. तर सगळी कॅरिओकायनेसिसची प्रोसेस कशावरती डिपेंड होती, त्या क्रोमोझोमच्या मुवमेंटवर, क्रोमोझोमच्या बिहेवियर्सवर. म्हणून हे चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा. कॅरिओकायनेसिसचा स्टडी करणे म्हणजे काय की तुमच्या लक्षात आलं असेल क्रोमोझोमचा बिहेवियरचा किंवा क्रोमोझोमच्या मुवमेंटचा स्टडी करणे. अशा तऱ्हेनं आता सेल जी आहे, या ज्या सेलचं न्यूक्लियस डिवाइड झालेलं आहे, आता वेळ झालेली आहे सायटोप्लाझमच्या डिवाइड होण्याची आणि सायटोप्लाझमच्या डिव्हिजनला म्हटलं जातं सायटोकायनेसिस. आता हा सायटोकायनेसिस जो वर्ड आहे हा सुद्धा ग्रीक वर्ड आहे आणि याचा मीनिंग काय आहे तर सायटोस म्हणजे सेल आणि कायनेसिस म्हणजे मुवमेंट. आता हे जे सायटोकायनेसिस आहे बाळांनो, हे ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे होत असते. आपण आधी शिकू की हा जो सायटोप्लाझम आहे हा ॲनिमल सेलमध्ये कशा प्रकारे डिवाइड होतो आणि प्लांट सेलमध्ये हा सायटोप्लाझम कशा प्रकारे डिवाइड होतो. कारण दोघांचे मेथड डिफरंट आहे, त्यामुळे याला आपण डिफरंट टाईपनी स्टडी करणं आवश्यक आहे. सगळ्यात आधी आपण स्टडी करू की जे ॲनिमल सेल आहे त्या ॲनिमल सेलमध्ये सायटोप्लाझम हा कशा प्रकारे डिवाइड होतो. बिलकुल सिंपल प्रोसेस आहे, बिलकुल इझी प्रोसेस आहे, तुमच्या सगळं काही व्यवस्थित लक्षात राहील. आता बघा इथेच आपण एक्झाम्पल समजून घेऊ. जे सायटोप्लाझम आहे तो ॲनिमल सेलमध्ये कसा डिवाइड होतो ते आता सगळ्यात आधी समजून घेऊ. तर बघा ही जी सेल आहे ही ॲनिमल सेल आहे असं कन्सिडर करू आपण आणि याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस झालेलं आहे, म्हणजेच याच्यामध्ये दोन न्यूक्लियाय फॉर्म झालेले आहेत, दोन न्यूक्लियस फॉर्म झालेले आहे. आता कोणाची बारी आहे, आता बारी आहे या सायटोप्लाझमच्या डिवाइड होण्याची. आता हा सायटोप्लाझम कसा डिवाइड होईल तर बघा याच्या जवळपास ही जी सेल आहे या सेलचं जे इक्वेटर आहे या इक्वेटर मधून कन्स्ट्रिक्शन व्हायला लागतं. काय व्हायला लागतं, कन्स्ट्रिक्शन व्हायला लागते. ही सेल जी आहे या सेलचं जे हा जो सरफेस आहे किंवा हे जे इक्वेटर आहे हे असं कन्स्ट्रिक्ट व्हायला लागते, आत घुसायला लागते आणि आतमध्ये अशी कपार तयार होऊन जाते किंवा फरो तयार होऊन जातो. फरो भेग तयार होऊन जाते आतमध्ये आणि मग हे जे फरो आहे, हे जे भेग आहे ही आतमध्ये अशी घुसत जाते आणि पूर्ण सेंटर पर्यंत ही जाते आणि अशा तऱ्हेनं हे पूर्ण सायटोप्लाझम कन्स्ट्रिक्ट होते. दिसलं तुम्हाला कशा तऱ्हेनं कन्स्ट्रिक्ट झालं आणि दोन वेगळ्या सेल आता फॉर्म झालेल्या तुम्हाला दिसतील. ही एक सेल वेगळी फॉर्म झाली, ही एक वेगळी सेल फॉर्म झाली. या सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे, या सेलमध्ये पण न्यूक्लियस आहे. या सेल ही जी नवीन सेल फॉर्म झाली, हे ज्या दोन्ही नवीन सेल फॉर्म झाल्या या दोन्ही सेलमध्ये सारखेच क्रोमोझोम आहेत, सारखाच क्रोमोझोमचा नंबर आहे, सारखंच सायटोप्लाझमची याच्यामध्ये अरेंजमेंट आहे. या सायटोप्लाझममध्ये जे असेल तेच या सायटोप्लाझममध्ये सुद्धा असेल. या न्यूक्लियसमध्ये जे काही असेल ते सेम याही न्यूक्लियसमध्ये असेल. अशा तऱ्हेनं हे इक्वेशनल डिव्हिजन झालेलं आहे. अशा तऱ्हेनं ही ॲनिमल सेल डिवाइड झालेली तुम्हाला दिसेल. आता दोन नवीन सेल फॉर्म झालेले आहे. तर अशा तऱ्हेची अरेंजमेंट आपल्याला ही ॲनिमल सेलमध्ये बघायला भेटते. बिलकुल सिंपल आहे. काय बघितलं आपण की हे जे सेलचा हा जो सरफेस होता हा आतमध्ये धसत गेला आणि म्हणजे फरो म्हणू आपण त्याला,
किंवा हे इलॅस्टिक असल्यामुळे हे असं आतमध्ये धसत गेलं आणि आतमध्ये धसल्यानंतर ह्या दोन सेल जे आहे हा वेगळा होऊन गेल्या. आता आपण स्टडी करू, हे ॲनिमल सेलबद्दल झालं. आता प्लांट सेलमध्ये कसं होते, तर प्लांट सेलमध्ये थोडीशी वेगळी अरेंजमेंट असते. का बरं प्लांट सेलमध्ये थोडी वेगळी अरेंजमेंट असते? प्लांट सेलचं सायटोप्लाझम कसं डिवाइड होते, तर प्लांट सेलमध्ये जे आहे बाळांनो सेल वॉल असते आणि सेल वॉल जी आहे ही टफ असते. जर फॉर एक्झाम्पल की बघा आता प्लांट सेल कशी डिवाइड होते, तर आपण एक प्लांट सेल काढून घेऊ. अशा तऱ्हेची ही एक प्लांट सेल आहे आणि या प्लांट सेलमध्ये आहे हे असे दोन न्यूक्लियस फॉर्म झालेले आपल्याला दिसतात. आता प्लांट सेलमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये सेल वॉल आहे. प्लांट सेल ही सेल वॉल पासून बनलेली आहे आणि सेल वॉल पासून बनलेली असल्यामुळे ही प्लांट सेल वॉल पासून बनलेली असल्यामुळे ही सेल वॉल जी आहे ही इलॅस्टिक नसते. सेल वॉल इलॅस्टिक नाही, त्यामुळे हे जे आहे याची ही जी सेल वॉल आहे ही आतमध्ये घुसत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेनं दोन नवीन सेल तयार होऊ शकत नाही. मग कसा सायटोप्लाझम डिवाइड होणार? सेल वॉल तर आतमध्ये जाणार नाही, मग सायटोप्लाझम डिवाइड कसा होणार? तर त्याच्यासाठी पण सिंपल मेथड आहे बाळांनो. काय होते की या प्लांट सेलमध्ये याच्या बिलकुल सेंटरला मधोमध सेल प्लेट तयार होते. काय तयार होते? सेल प्लेट तयार होते. हे सुद्धा लक्षात ठेवा, ही अशा तऱ्हेची सेल प्लेट तयार झालेली आहे. काय नाव देऊ आपण याला? सेल प्लेट. ही सेल प्लेट फॉर्म झालेली आहे आणि हळूहळू ही सेल प्लेट जी आहे ही ग्रो करत करत जाईल आणि पूर्ण या सेलच्या सरफेसला ती टच करेल. दोन्ही बाजूला सेलच्या सरफेसला टच करेल. म्हणजे सेंटरमधून ही सेल डिव्हिजनची प्रोसेस सुरू झाली आणि ही एंड झाली याच्या सरफेसला. तुम्हाला इथे प्लांट सेलमध्ये उलट दिसेल. इथे सेल मधातून डिवाइड होणं सुरू झाली आणि या सरफेसला येऊन एंड झाली. ॲनिमल सेलमध्ये असं नव्हतं. ॲनिमल सेलमध्ये सेल ही या सरफेस पासून डिवाइड होत गेली आणि प्लांट सेलमध्ये याच्या उलट आहे. लक्षात आलं का? हा डिफरन्स लक्षात ठेवा. आणि अशा तऱ्हेनं मग आता तुम्हाला दिसेल की ही प्लांट सेल डिवाइड झालेली आहे. एका प्लांट सेलच्या दोन प्लांट सेल तयार झालेले आहेत आणि ही जी सेल प्लेट आहे या सेल प्लेट पासूनच मग मिडल लॅमेला सुद्धा फॉर्म झालेला तुम्हाला दिसतो. काय म्हटलं आहे? मिडल लॅमेला. आता हा मिडल लॅमेला काय असतो, तर आपण सेलचा स्टडी करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की मिडल लॅमेला काय असतो, तर दोन सेलच्या मधामध्ये जे पार्टिशन असते त्याला मिडल लॅमेला असं म्हटलं जातं. तर हा आहे मिडल लॅमेला. ह्या दोन सेलच्या मधात जी पार्टिशन आहे त्याला मिडल लॅमेला असं म्हणतात. अशा तऱ्हेनं दोन प्लांट सेल फॉर्म झालेले आहेत. हा याच्यामधला थोडासा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि जेव्हा नवीन सेल फॉर्म होतात, आता कंप्लीट इथे ॲनिमल सेल पण नवीन दोन तयार झाल्या, इथं प्लांट सेल पण दोन नवीन तयार झाल्या आणि अशा ह्या नवीन सेल फॉर्म होताना या दोन्ही सायटोप्लाझममध्ये सारख्याच प्रमाणात मायटोकॉन्ड्रिया डिवाइड होतात, सारख्याच प्रमाणात प्लास्टिड सुद्धा डिवाइड होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता या सेलमध्ये जर 5 मायटोकॉन्ड्रिया असले तर याही सेलमध्ये 5 मायटोकॉन्ड्रिया राहतील. या सेलमध्ये जर फॉर एक्झाम्पल 10 प्लास्टिड असले तर याही सेलमध्ये 10 प्लास्टिड असतात. म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन होऊन जाते. सगळ्याच गोष्टीचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होऊन जाते. या सेलमध्ये जर समजा एकच गॉल्गी कॉम्प्लेक्स असला तर याही सेलमध्ये एक गॉल्गी कॉम्प्लेक्स राहील. तसं तऱ्हेनं इक्वल डिस्ट्रीब्युशन होऊन जाते. सगळ्या गोष्टीचं सारख्या प्रमाणात वाटणी होऊन जाते. म्हणूनच अशा टाईपच्या सेल डिव्हिजनला इक्वेशनल डिव्हिजन म्हणून ओळखले जाते. अशा तऱ्हेनं हे बिलकुल सिंपल मेथड आहे सायटोकायनेसिसची की ज्याच्यामध्ये ॲनिमल सेल आणि प्लांट सेल हे डिवाइड होत असतात. आता इथे आपण पूर्ण मायटोसिसची जी प्रोसेस आहे ती सगळे समजून घेतली. मायटोसिस ही 2 स्टेपमध्ये कंप्लीट होणारी प्रोसेस आहे. कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. मायटोसिसमुळे अशा तऱ्हेनं 2 नवीन सेल फॉर्म होत असतात आणि दोन्ही सेलमध्ये सारखेच क्रोमोझोम असतात. आता आपण मायटोसिसचं सिग्निफिकन्स काय काय आहे ते समजून घेऊ. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मायटोसिसवर खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता आपण सिग्निफिकन्स काय आहे याचा स्टडी करू. बाळांनो, आता आपल्याला मायटोसिसच्या सिग्निफिकन्सचा स्टडी करायचा आहे. मायटोसिसमुळे आपल्याला किंवा ऑर्गॅनिझम्सला, प्लॅन्टला किंवा ॲनिमलला काय काय फायदा होतो हे आता आपल्याला स्टेप बाय स्टेप करत शिकायचं आहे. तर भरपूर सारे सिग्निफिकन्स आहेत, भरपूर सारे ॲडव्हान्टेजेस आहेत मायटोसिसचे. तर ते सगळे काही बोर्डवर आपण नोट केलेले आहे. 1 बाय 1 करून सगळे समजून घेऊ. तर फर्स्ट सिग्निफिकन्स काय आहे मायटोसिसचा, तर बघा काय आहे. इट इज इक्वेशनल डिव्हिजन. आपण शिकलो की मायटोसिस कसं आहे. मायटोसिस हे इक्वेशनल डिव्हिजन आहे. जेव्हा मायटोसिसमुळे सेल डिवाइड होत असते तेव्हा
जे क्रोमोझोम्स आहेत ते सारख्या प्रमाणात डिवाइड होतात, म्हणूनच त्याला इक्वेशनल डिव्हिजन्स असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ही एक सेल आहे आणि हळूहळू ही सेल डिवाइड होईल आणि या सेलपासून ह्या दोन न्यू सेल फॉर्म होतील, बरोबर आहे. अशा तऱ्हेने ह्या नवीन सेल फॉर्म झाल्या. आता या दोन्ही सेलमध्ये इक्वल क्रोमोझोम राहणार आहेत, इक्वल जेनेटिक मटेरियल राहणार आहे. याचे क्रोमोझोम पण सेम राहतील आणि याच्या सायटोप्लाझममध्ये पण इक्वलच कॉम्बिनेशन असणार आहे. या सायटोप्लाझममध्ये जे असणार तेच सगळं काही याही सेलच्या सायटोप्लाझममध्ये असणार आहे. म्हणून अशा टाईपच्या डिव्हिजनला काय म्हटलं, अशा टाईपच्या सेल डिव्हिजनला इक्वेशनल डिव्हिजन असं म्हटलेलं आहे. तर हा याचा फर्स्ट सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर आता सेकंड सिग्निफिकन्स काय मायटॉसिसचा, इट इन्शुअर इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूक्लिअर अँड सायटोप्लाझमिक कंटेंट बिटवीन डॉटर सेल. आताच आपण बघितलं की जेव्हा मायटॉसिसमुळे सेल जेव्हा डिवाइड होत असते तेव्हा जी नवीन सेल फॉर्म होते त्या नवीन सेलच्या न्यूक्लियसमध्ये आणि सायटोप्लाझममध्ये सारख्याच प्रमाणात कंटेंट असतात जे त्याच्या पॅरेंट सेलमध्ये असतात. जसं की आता ही आहे पॅरेंट सेल, ही आहे डॉटर सेल. तर आता या सेलपासूनच ही सेल फॉर्म झालेली आहे. तर या सेलमध्ये जे काय असेल या सेलच्या न्यूक्लियसमध्ये या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ते सर्व सारख्याच प्रमाणात या डॉटर सेलमध्ये सुद्धा असणार. या सेलच्या न्यूक्लियसमध्ये जर 20 क्रोमोझोम असले, पॅरेंटमध्ये 20 क्रोमोझोम असले तर डॉटरमध्ये पण 20 क्रोमोझोम असतील. इकडे जर 5 मायटोकॉन्ड्रिया असले पॅरेंट सेलमध्ये तर डॉटर सेलमध्ये पण 5 मायटोकॉन्ड्रिया राहतील. म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन होते सगळ्या गोष्टीचं. लक्षात आलं. म्हणून हा एक मायटॉसिसचा एक सिग्निफिकन्स आहे. आता नेक्स्ट सिग्निफिकन्स काय आहे याचा, तर दी हेरिडिटरी मटेरियल ज्याला आपण डीएनए म्हणतो इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड. आता नवीन जेव्हा पॅरेंट पासून डॉटर सेल फॉर्म होते तेव्हा त्याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे जो डीएनए आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जाते. तर आपण तर बघितलंच की ही आहे पॅरेंट सेल, याच्यामध्ये 20 क्रोमोझोम असतील. क्रोमोझोम कशापासून बनलेले आहे, डीएनए पासून. म्हणजे याच्यामध्ये जेवढे डीएनए असतील तेवढेच या डॉटर सेलमध्ये पण तेवढेच डीएनए राहतील. लक्षात आलं ना. सारख्या प्रमाणातच डीएनएचं किंवा जेनेटिक मटेरियलचं डिस्ट्रीब्युशन मायटॉसिसमध्ये होत असते. त्यानंतर नेक्स्ट सिग्निफिकन्स काय आहे याचा, इट हेल्प इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. कोणताही ऑर्गॅनिझम असो, प्लांट असो, ॲनिमल असो, त्याची जी ग्रोथ आहे त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती मायटॉसिसमुळे होत असते. आपल्या पण शरीराची जी वाढ आहे, आपण लहानाचे जे मोठे होतो किंवा कोणतंही प्लांट जे छोट्याचं मोठं होत असते ते सगळं कशामुळे आहे, ते मायटॉसिसमुळे. मायटॉसिसमुळे सेल डिवाइड होतात, एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 अशा प्रकारे सेल डिवाइड होत जातात आणि मोठा ऑर्गॅनिझम तयार होतो. आपली बॉडी पण अशीच तयार झालेली आहे मायटॉसिसमुळे. हा एक मायटॉसिसचा सिग्निफिकन्स आहे. नेक्स्ट आणखीन काय आहे सिग्निफिकन्स, ओल्ड अँड वर्न आउट सेल आर रिप्लेस बाय मायटॉसिस. मायटॉसिसमुळे ज्या जुन्या झालेल्या, ज्या इंज्युअर झालेल्या ज्या काही सेल असतील आणि ज्या काही निकामी झालेल्या ज्या सेल असतील त्या निघून जातात. आता तुम्हाला माहित असेल की आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आपल्या स्किनवरच्या खूप साऱ्या डेड सेल ह्या रोज निघून जातात. रोजच्या रोज हजारो सेल आपल्या स्किनच्या, आपल्या बॉडीतल्या निघून जातात आणि नवीन सेल तयार होतात. तर ह्या नवीन सेल कशा तयार झालेल्या आहेत, तर मायटॉसिसमुळे तयार झालेल्या आहेत. लक्षात आलं ना. तर हा एक सिग्निफिकन्स आहे मायटॉसिसचा. त्यानंतर आणखीन काय सिग्निफिकन्स आहे, इट हेल्प इन एसेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन प्लांट्स. जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये सुद्धा किंवा ऑर्गॅनिझममध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन होते आणि ते एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशामुळे होते, तर मायटॉसिसमुळे. म्हणजे ती आपली संख्या वाढवतात. काही ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतात, आपली संख्या वाढवतात, पण ते रिप्रोडक्शन कसं करतात, सेक्शुअली करत नाही, एसेक्शुअली करतात. आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशामुळे होत असते, मायटॉसिसमुळे. त्यांची संख्या वाढली, एकाचे 2 ऑर्गॅनिझम झाले. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया काही सेक्शुअल रिप्रोडक्शन करत नाही, मग तो काय करतो, एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतो. एकाचे 2 बॅक्टेरिया होतात. तर एकाचे 2 बॅक्टेरिया कशामुळे झाले, तर ते एकाचे 2 बॅक्टेरिया झाले मायटॉसिसमुळे. फॉर एक्झाम्पल की हा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे. आता काही वेळानंतर हा बॅक्टेरिया डिवाइड होईल आणि या एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया फॉर्म होतील. तर अशा तऱ्हेने हे जे नवीन बॅक्टेरिया फॉर्म झालेले आहेत हे कशामुळे तयार झालेले, कोणत्या प्रोसेसमुळे, मायटॉसिसमुळे तयार झालेले आहे. या बॅक्टेरियाने रिप्रोडक्शन केलं, पण कसं रिप्रोडक्शन होतं, एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मायटॉसिस हेल्प करत असते. एसेक्शुअल रिप्रोडक्शन झालं म्हणजेच काय झालं, मायटॉसिस झालं. त्याचबरोबर जे प्लांट आहेत ते आपली ग्रो करतात किंवा आपली संख्या वाढवतात प्लांट्स, तर ते एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन न करता ही आपली संख्या वाढवू शकतात. एकाचे 2 प्लांट, 2चे 4 प्लांट होतात.
कशामुळे होतात? तर मायटॉसिसमुळे होतात. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं मायटॉसिस हे रिप्रोडक्शनमध्ये हेल्प करत असते, ऑर्गॅनिझमची संख्या वाढवण्यासाठी मदत करत असते. आता पुढचं याचं सिग्निफिकन्स आहे, बाय मायटॉसिस न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो मेंटेन. मायटॉसिसमुळे काय होते की न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचं जे रेशो ठरलेला आहे तो रेशो मेंटेन राहते. आता आपल्याला माहिती आहे की सेल जी आहे, सेल ही नवीन सेल बनते, तिची ग्रो होते, वाढ होते आणि काही दिवसानंतर मग ती सेल जी आहे ही डिवाइड होऊन जाते. कारण की डिवाइड का बरं होते सेल? तर एक गोष्ट लक्षात घ्या की सेलचं एक ठरलेला त्याचा एक रेशो असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ही आहे सेल, ठीक आहे, ही सेल आहे आणि या सेलच्या आतमध्ये हे आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस बिलकुल छोटंसं असते सेलच्या आतमधलं. आता ही सेल ग्रो करायला लागली, वाढत चालली, मोठी होत चालली. आता ही सेल जेवढी मोठी होत जाईल पण ही न्यूक्लियसची साईज छोटीच राहणार आहे. त्यामुळे काय होते की या छोट्याशा न्यूक्लियसला या एवढ्या मोठ्या सेलला कंट्रोल करणं मुश्किल होऊन जाते, त्यांच्यासाठी इम्पॉसिबल होऊन जाते. एवढ्या मोठ्या सेलला जेवढी मोठी सेल होऊन जाईल तेवढं मग या न्यूक्लियसला कंट्रोल करता येणार नाही. मग या सेलला कंट्रोल करायसाठी हा जो न्यूक्लियसचा आणि या सायटोप्लाझमचा रेशो मेंटेन ठेवायसाठी ही सेल मग नंतर डिवाइड होऊन जाते, छोट्या होऊन जातात 2 सेल, बरोबर आहे. नाहीतर काय होईल? नाहीतर मग हे छोटंसं न्यूक्लियस एवढ्या मोठ्या सेलवर नियंत्रण ठेवू शकणार नाही, कंट्रोल ठेवू शकणार नाही. लक्षात आलं? म्हणून हा रेशो मेंटेन ठेवायसाठी सेल ही डिवाइड होत असते. त्यानंतर आता लास्टवाला सिग्निफिकन्स काय आहे? इट कॅन नॉट इंट्रोड्यूस व्हेरिएशन्स ऑर न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ एक्झिस्टिंग जीन्स. आता मायटॉसिसचे भरपूर सारे सिग्निफिकन्स आहे, पण मायटॉसिसमुळे व्हेरिएशन्स येत नाही, म्हणजे नवीन प्रोजेनी फॉर्म होत नाही, नवीन स्पेसीज फॉर्म होत नाही. सारख्या प्रमाणात रिपीट स्पेसीज तयार होत राहतात, एकसारखे जीव तयार होतात मायटॉसिसमुळे, बरोबर. पहिल्या सेलमध्ये 20 क्रोमोझोम, दुसऱ्या सेलमध्ये 20 क्रोमोझोम, पुढच्या आणखीन सेलमध्ये 20 क्रोमोझोम, असं एकसारख्या सेल्स, एकसारख्या स्पेसीज तयार होतात. नवीन काहीच तयार होत नाही, म्हणजे इव्हॉल्युशनच होत नाही. इव्हॉल्युशन मायटॉसिसमुळे होत नाही. इव्हॉल्युशन किंवा न्यू स्पेसीज हे मियोसिसमुळे होतात. तर ते मियोसिसमुळे कसे होतात ते आपण नंतर शिकणार. तर पण तरी तुम्ही हे कंपॅरेटिव्ह स्टडी लक्षात ठेवायचं तुम्हाला, मायटॉसिस आणि मियोसिसमधला हा डिफरन्स. तर मायटॉसिस अशा प्रकारे खूप सारे मायटॉसिसचे सिग्निफिकन्स आहे, पण मायटॉसिस हे जेनेटिक रिकॉम्बिनेशनमध्ये हेल्प करत नाही, नवीन स्पेसीज तयार व्हायसाठी हेल्प करत नाही. तर हे याचे काही सिग्निफिकन्स आहे मायटॉसिसचे. तर इथे आपण मायटॉसिस हा पूर्ण पार्ट कव्हर केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला मियोसिस हे सेल डिव्हिजनची मेथड शिकायची आहे. दोन्हीमध्ये सेल डिवाइड होतात. मायटॉसिसमध्ये पण सेल डिवाइड होणार, एकाच्या 2 सेल होणार. मियोसिसमध्ये पण सेल डिवाइड होणार, एकाच्या 2 सेल होणार. पण दोघांमध्ये काही डिफरन्स आहे. आता मायटॉसिस कसं होते हे तर आपण शिकलेलं आहोत. आता आपल्याला मियोसिस ही सेल डिव्हिजनची प्रोसेस किंवा मेथड शिकायची आहे. पण त्याच्या अगोदर आणखीन एक टॉपिक आपल्याला दिलेला आहे, तो टॉपिक आहे डेथ ऑफ सेल. तो डेथ ऑफ सेल कशी होते ते शिकू आणि मग नंतर आपण नेक्स्ट लेक्चरपासून मियोसिस ही सेल डिव्हिजनची मेथड आपण स्टडी करू. बाळांनो, आपल्याला आता एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस करायचा आहे आणि तो आहे डेथ ऑफ सेल. सेलची डेथ कशी होते, सेलचा मृत्यू कसा होतो. मग या पृथ्वीवरचा कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, छोटा असो, मोठा असो, प्लांट असो, ॲनिमल असो, ते जन्म घेतात, काही दिवस जगतात, आपलं काम करतात आणि मग एक ना एक दिवस ते मरतातच. भले एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम 1 दिवस जगणार, कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम 1 वर्ष जगणार, कोणते 200-300 वर्षही जगू शकतात. प्लांट असले तर ते हजारो वर्षही जगतात, पण एक ना एक दिवस ते मरतातच. या पृथ्वीवर कोणीही परमनंटली राहणार नाही. सगळ्यांना जन्म घेतलेल्या प्रत्येकाला मरणेच आहे. सेलच्या बाबतीतही तसंच आहे. सेलचा जन्म होतो, सेल डिवाइड होते आणि सेल मग आपलं काही जे काम असते तिचं ठरलेलं ते काम करते आणि एक ना एक दिवस ते सेल मरते. सेलचा लाईफ स्पॅन सुद्धा ठरलेला आहे. एखादी सेल जी आहे 1 दिवस जगणार, एखादी सेल 1 महिना जगणार, एखादी सेल 1 वर्षापर्यंत पण जगणार, पण एक ना एक दिवस ती सेल मरते. सेलची डेथ होणारच आहे. आता ही सेलची डेथ, हा जो सेलचा जन्म आहे हे सगळं कोणाच्या हातात आहे, हे सगळं कोण कंट्रोल करते? तर त्या सेलच्या आतमध्ये जो DNA आहे, जी जेनेटिक मटेरियल आहे, तो DNA किंवा ते जेनेटिक मटेरियल हे सगळी सेलचं कंट्रोल करत असते. सेल कशी जन्म घेणार, सेल कशी डिवाइड होणार, सेल केव्हा मरणार हे कोण ठरवते? तर त्या सेलच्या आतमध्ये असलेला DNA ठरवत असतो.
बरोबर आहे. त्यानंतर आता बघा की एखाद्या वेळी काय होते की आपल्याला समजा आपली स्किन किंवा आपले टिश्यू एखाद्या वेळी ॲक्सिडेंटमध्ये किंवा भाजल्यामुळे जळल्यामुळे इंज्युअर होऊन जातात, त्या तिथले टिश्यू मरून जातात, बरोबर आहे. एखादं फॉर एक्झाम्पल असं स्क्रॅच झाला किंवा काही ॲक्सिडेंट झाला किंवा एखादं काही आपल्या काही पडलं समजा स्किनवरती, तर इथले टिश्यू सेल मरून जातात है ना. तर ते अशा अचानक किंवा ॲक्सिडेंटल डेथ जी आहे सेलची, याला म्हटलं जातं नेक्रोसिस. लक्षात ठेवा, नेक्रोसिस म्हणजे काय, लोकॅलाइज डेथ ऑफ सेल. हे अचानक मरतात ह्या सेल ॲक्सिडेंटमुळे किंवा जळल्या भाजल्यामुळे. आता आणखीन एक इम्पॉर्टंट फिनॉमिना आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा की हे जे आपले फिंगर्स आहेत, हे फिंगर्स आता आपल्याला सेपरेट दिसतात आपले बोटं, पण जेव्हा आपण आपल्या आईच्या पोटामध्ये असतो, जेव्हा आपण एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये असतो, तेव्हा आपले हे फिंगर असे सेपरेट नसतात, हे एकमेकाला असे जुळलेले असतात, बरोबर आहे. मग आता हे फिंगर सेपरेट कसे होतात मग, तर या आपल्या फिंगरच्या मध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्स हळूहळू मरायला लागतात आणि मग ह्या सेल मेल्या की मग हे आपले फिंगर्स असे सेपरेट व्हायला लागतात. तर या सगळ्या फिनॉमिनाला म्हटलं जातं ॲपोप्टोसिस किंवा याला प्रोग्राम डेथ ऑफ सेल म्हटलं जातं किंवा याला सेल्युलर सुसाईड असं सुद्धा म्हटलं जातं. या आपल्या फिंगरच्या मधल्या ज्या सेल आहेत त्या सुसाईड करतात म्हणून त्याला सेल्युलर सुसाईड म्हणतात किंवा त्याला प्रोग्राम डेथ ऑफ सेल म्हणतात. म्हणजेच काय की इथल्या सेल अचानक मरत नाहीत, त्या ठरवून मरतात ना त्या, म्हणून तर आपले फिंगर सेपरेट होतात. म्हणून याला प्रोग्राम डेथ ऑफ सेल म्हणतात किंवा याला एक आणखीन टर्म आहे ॲपोप्टोसिस. तर अशा तऱ्हेनं ॲपोप्टोसिसमुळे किंवा या प्रोग्राम डेथमुळे, सेलच्या प्रोग्राम डेथमुळे आपले फिंगर जे आहेत हे सेपरेट होऊन जातात. तशा ह्या सेलच्या डेथच्या वेगळ्या वेगळ्या मेथड आहेत, त्याला वेगळे वेगळे टर्म दिलेले आहेत, वेगळ्या वेगळ्या त्याला नावं दिलेली आहेत. जसे की नेक्रोसिसमध्ये सेल अचानक डेड होतात आणि ॲपोप्टोसिसमध्ये सेल ह्या ठरवून मरतात. ठरवून झालेली ही डेथ आहे सेलची. तर अशा तऱ्हेनं इथे आता हा मायटोसिसचा हा टॉपिक आपला संपलेला आहे बाळांनो. आपण मायटोसिस ह्या सेल डिव्हिजनचा जो मेथड आहे ती कंप्लीट केलेली आहे. या मायटोसिसवर तुमचे जर काही क्वेश्चन्स असले, तुमचे काही डाऊट असले तर कमेंट करून मला जरूर विचारा. याच्यानंतर आणखीन एक सेल डिव्हिजनची मेथड आपल्याला शिकायची आहे आणि ती आहे मिओसिस. ते मिओसिस आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टडी करू.